राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास आता निर्णायक वळणावरती आलाय। या प्रकरणाच्या तपासासाठी नियुक्त करण्यात आलेल्या AAIB आणि DGCAच्या पथकांनी आता आपला मोर्चा विमानानं लँडिंगसाठी केलेल्या दुसऱ्या प्रयत्नावरती वळवलाय। तपासातील हे नवे धागेदोरे अपघाताचं नेमकं कारण स्पष्ट करण्याची शक्यता आहे। सूत्रांच्या माहितीनुसार तपास यंत्रणा प्रामुख्यानं या 4 गोष्टींवरती भर देते। यातील पहिली गोष्ट म्हणजे दृश्यमानता। अपघाताच्या वेळी बारामती विमानतळ परिसरात दाट धुके होते। दृश्यमानता केवळ 800 ते 3000 मीटर असतानाही वैमानिकाने लँडिंगचा निर्णय का घेतला? दुसरी बाब म्हणजे वैमानिकाला लँडिंगसाठी क्लिअर कमांड दिली गेली होती का, की सिस्टीममध्ये काही तांत्रिक गोंधळ झाला होता? तिसरी गोष्ट म्हणजे अप्रोच आणि लँडिंग दरम्यान विमानाच्या इंजिनमध्ये किंवा नियंत्रण प्रणालीत अचानक काही बिघाड झाला होता का? आणि चौथी गोष्ट म्हणजे दुसऱ्या प्रयत्नात विमानाचा लँडिंग अँगल चुकला आणि ते धावपट्टीऐवजी बाजूला जाऊन कोसळलं का? हा निर्णय कुणाचा? या अनुषंगानं तपास यंत्रणांकडून तपास सुरू आहे। तपासात असं समोर आलंय की पहिल्या प्रयत्नात दृश्यमानता कमी असल्यानं वैमानिकाने गो अराउंड करण्याचा निर्णय घेतला होता। मात्र दुसऱ्या प्रयत्नात धावपट्टी दिसत नसतानाही लँडिंग करण्याचा धोका का पत्करण्यात आला? विमान लँडिंग करण्याचा शेवटचा निर्णय कुणी घेतला? वैमानिकाने घेतला की त्यांना तशी कमांड देण्यात आली? या अनुषंगाने तपास केला जातोय। विमानाचा ब्लॅक बॉक्स सध्या दिल्लीतील प्रयोगशाळेतील विश्लेषणासाठी पाठवण्यात आलेला असून त्यातील डेटा लवकरच समोर येईल। दुसरीकडे महाराष्ट्र CIDने देखील या प्रकरणाचा तपास सुरू केलेला असून अजित पवारांचे खाजगी सचिव अविनाश सेलवट यांची 4 तास चौकशी करण्यात आलेली आहे। या दौऱ्याचं नियोजन आणि विमानाची निवड कुणी केली याचा तपास सध्या सुरू आहे।